दिवाडकर, मला क्षमा करा. कशासाठी? मी तुम्हाला शब्द दिला होता, सुंदरला सून करून घेईन. पण पुरुषाला इतक्यात लग्न करायचं नाहीये. तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही आधी बरे व्हा. अरे बाबूल, आत ये. आबा, उठू नका. काय म्हणतात डॉक्टर? आलास? हो. आबा, काय होतंय? ठीक आहे. मला एक अभंग ऐकवतोस का रे? अभंग? हो, ऐकवतो ना. आम्ही जातो आमच्या गाव ऐकव. आबा, तो कशासाठी? चांगला आनंदाचं काहीतरी गातो. नाही नाही, तोच ऐकव. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. आता सो द्यावी दया तुमच्या, लागत से पाया, लागत से पाया तुमच्या, लागत से पाया. येता निज धामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोला वाणी, विठ्ठल बोला वाणी, विठ्ठल विठ्ठल बोला वाणी. रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला, जातो आबा, पांडुरंग हरी. आबा, आई सावरते हळूहळू. आम्हा भावंडांकडे पण बघायला हवंच ना. तो नेहमी म्हणायचा, मी अल्पायुष्य आहे. दुर्दैवानं खरं ठरलं ते. आबांनी शब्द दिला होता तुम्हाला, सुंदरला सून करीन म्हणून. मी तयार आहे लग्नाला. हे बघ, केवळ शब्द दिला म्हणून नको करूस. तुझ्या मनात असेल तरच कर. मनात नाही असं नाही, पण माझं कुठेच बस्तान बसलेलं नाही. उगाच लग्न करून तुमच्या मुलीला अडचणीत आणायचं नव्हतं काही मला. अडचणीत वगैरे येणार नाही मी. हळूहळू सगळं येईल मार्गावर परत. तुमचं शिक्षण पूर्ण होईल, वकिली सुरू होईल. मी कसली तक्रार करणार नाही. पण मी तुम्हाला आवडलीच नसेल तर नाही, तसं अजिबातच नाहीये. तुम्ही आवडता मला. मी तयार आहे लग्नाला. हे बघ, शास्त्राप्रमाणे असं जर काही घरामध्ये झालं तर कार्य लगेच करावं लागतं. काय करूया? तदेव लग्नं सुदिनं तदेव, ताराबलं चंद्रबलं तदेव, विद्याबलं चंद्रबलं तदेव, लक्ष्मीपते तेंग्रियुगं स्मरामि, कुर्यात् सदा मंगलं शुभलग्न सावधान. वाईट झालं. हो ना, साधं टायफॉइडचं कारण झालं आणि आठवड्याभरात नवी नवरी गेली. दुर्दैव, दुसरं काय. ती मला मनापासून आवडली होती, पण तिला मात्र शेवटपर्यंत वाटत राहिलं असणार की आबांची शेवटची इच्छा म्हणून मी हे लग्न केलं. मी दिलं असतं तिला समजावून हळूहळू, पण
काय हो वेळच मिळाला नाही